आणि मंडळी, अनेक महिलांचा वारीमध्ये प्रवास करून वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेत. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलंय आणि यावेळी आपल्या वारकरी कीर्तनातून प्रबोधन करणाऱ्या ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांनी सादर केलेलं प्रबोधनपर कीर्तन पाहूया. रामकृष्ण हरी मंडळी, वारीचं वर्णन करताना ती वारी फक्त विठ्ठलाची, वारकऱ्यांची असं वर्णन झालं नाही, तर वारी समतेची, वारी पर्यावरणाची, वारी समानतेची, वारी बंधुत्वाची, वारी स्वातंत्र्याची अशा पद्धतीची कित्येक वर्णनं झाली. परंतु वारीच्या व्यतिरिक्त सुद्धा वर्षभर कीर्तनांच्या माध्यमातून, आपल्या प्रवचनांच्या माध्यमातून इथल्या सर्वसामान्य माणसांच्या कानापासून मनापर्यंत जात मनपरिवर्तन करण्याचं काम आदरणीय वाबळे महाराज करतायत. तेच वाबळे महाराज आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत. महाराज, तुम्ही या ठिकाणी आला आहात, पंढरपूरमध्ये आहात. खरं तर प्रबोधनाचा वासा आणि वारसा तुमच्या खांद्यावरती पेलताय. काय सांगाल आणि आज आम्हाला काय ऐकवाल? वारकरी संप्रदाय जो आहे, जगामध्ये असणाऱ्या सर्व धर्मांना, सर्व जातींना, सर्व पंथांना, संप्रदायांना सर्व एकत्र घेऊन चालणारा, विषमतेच्या विरोधात अहिंसक लढाई करणारा जगातला एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि म्हणून गेल्या 40 वर्ष कीर्तनाच्या माध्यमातून मी स्वतः, मी वाबळे महाराज नाही म्हणत, पण म्हणतात मला वाबळे महाराज. तर या कीर्तनाच्या प्रबोधनाच्या माध्यमातून गेल्या 40 वर्ष जे मी काम करतोय ते आपल्याला मी ऐकवतो. मानवा मानवा तू जागा हो, मानवा मानवा तू जागा हो, मानवा मानवा तू जागा हो, मानवा मानवा संतांनी सांगितलं, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ. हे विश्व परमेश्वराचं रूप आहे, हे विश्व परमेश्वराचं घर आहे. ऑल वर्ल्ड इज माय गॉड अँड रिलिजन अँड कास्ट. आणि म्हणून संतांचा देव केवळ मूर्तीपुरता नाही, तर संतांना तो जनतेमध्ये दिसला. आणि ज्ञानोबरायांनी पहिला अभंग लिहिला, रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साजणी. म्हणून शोषितांच्या शोषणाविरोधात, ठेकेदारांच्या विरोधात लेखनीने लढाई करणारा जगातला पहिला संत कवी म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज. केवळ वयाच्या 15व्या वर्षी विश्वशांतीच्या तळमळीनं कळवळणार हे कोमल अंतःकरण म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज. कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा जिव्हाळा, विठ्ठलाचा प्राणसखा, अनाथांची माय माऊली आणि संतांच्या तारकापुंजातील एकमेव तेजस्वी आणि ओजस्वी तारा म्हणजे माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज. माऊली म्हणतात, तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका. पण हे ज्ञान कधी होईल? तथागत गौतम बुद्ध सांगतात, आतो दीप भव, स्वयंप्रकाशित बना, ज्ञान प्रकाशित बना आणि ज्ञानाला प्रेमाच्या भक्तीच्या कोंदण्यात घ्या. मग तुमचं जीवन आणि जगणंच विठ्ठलाची पूजा होईल. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण सुद्धा ते सांगतात, अर्जुना नाही ज्ञानेन सदृशम पवित्रं यह विद्यते. अर्जुना, पवित्र नाही जगात वस्तू
अर्जुना ज्ञाना सारखी हो ज्ञाना सारखी हो ज्ञाना सारखी हो ज्ञाना सारखी समजून घेईल तोची अर्जुना. ज्ञानी माणसं सुखाने जगतात, जगामध्ये शांतता पसरवतात, जगाला समानतेचं स्वरूप यावं म्हणून प्रयत्न करतात. आम्ही भारताचे लोक, आम्हास असा धर्म हवाय ज्या धर्मामध्ये शांती, समता, बंधुता, जागतिक न्याय, जागतिक बंधुता, शील, प्रज्ञा, करुणेची जोपासना होते. असा धर्म म्हणजे वारकरी संप्रदायाचा. म्हणून ज्ञानोबाराय या वारकरी संप्रदायाला विश्वधर्म म्हणतात. हे कधी कळतंय? पवित्र नाही जगी अर्जुना, ही वस्तू ज्ञानासारखी. समजून घेईल तोची अर्जुना, रत्न पारखी हो रत्न पारखी हो रत्न पारखी हो. हरी हरी. बुद्धांचे आणि श्रीकृष्णांचे हे विठ्ठल विचार बाबासाहेबांनी स्वीकारले आणि लोकांना सांगितलं, शिकायला लाजू नको ग, येडवानी वागू नको ग, आडानी राहून बाई ग, वाटुळ करू नको ग. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, पंढरपूर.